ए भाव नाही. भाव नाही, तू नको ना रडू. मी नेक्स्ट टाइम तुला कुठेही सोडून नाही जाणार. हो, नाही रडणार हा मी. आणि आई तुला माहितीये का आम्ही काय किती मज्जा केली ते. आणि ना सत्तू बाबांनी मला एकदम फास्ट रनिंग करून सोडवलं. आणि महेश काकांनी मला फुगे घेऊन दिले, आईस्क्रीम खाल्ली आणि गाणी पण ऐकले. आम्ही खूप मज्जा केली. पण आई मी तुला आणि बेबीला खूप मिस केलं. मी पण माझ्या या बाळाला खूप मिस केलं. पण आता इथून पुढे ह्या आपल्या कुटुंबाची कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी कधीच ताटातूट होणार नाही. महेश भाऊजी, तुमच्या आईची तब्येत बरी नव्हती ना? बरं वाटतंय का आता त्यांना? हो हो, बरं नव्हतं ते ताप आला. हा, बरं नव्हतं. हा, ते आनंदीला भेटली आणि मग बरं वाटलं तिला. चला ना घरी जाऊया आता. चला. हो, आता आपण सगळ्यांनी आपल्या घरी जायचं. ओके. हा हा हा, चला चला चला. एक मिनिट. काय मॅडम, कुठे निघाला? दादा, ते पूर्वी आम्ही या घरात राहायचो, इथे आमची ना एक बॅग राहिली, एक पाटी आहे, तेवढी घेऊन आम्ही लगेच जातो. नाही मॅडम, तुम्हाला इथलं काहीही घेऊन जाता येणार नाही. ज्या दिवशी तुम्ही घराच्या चाव्या आम्हाला हँडओव्हर केल्या त्या दिवशी तुम्ही घराचा ताबा आम्हाला दिला. त्यामुळे तुम्हाला इथलं काहीही मिळणार नाही. दादा असं करू नका हो. खूप महत्वाची पाटी आहे, त्यात आमच्या घराची पाटी आहे. तेवढी घेतो आणि लगेच जातो आम्ही. खरंच मॅडम, तुम्हाला एकदा सांगून झालं ना की तुम्हाला इथलं काहीही मिळणार नाहीये. चला. दादा एकदा घरात जाऊ द्या हो. दुसरे कशाला नाही लावणार आम्ही. लक्ष्मी ऐक ना माझं. अगं आपण दुसरी पार्टी करून घेऊ. हा, मी देईन ना तुला दुसरी पार्टी करून. चल आता आपण निघू. चल. नाही, तीच पाटी हवी. किती हौसेने बनवून घेतली होती तुम्ही ती. सगळ्यांनी प्लीज बसून घ्यायचंय. आपण लिलावाला सुरुवात करतोय. हे बघा, लिलावाची कारवाई पण सुरू झाली. चला निघा आता इथून. हे कशाला आलाय तिथे? यांना स्वतःचा अपमान करून घ्यायची सवयच लागली. नाही तर काय, आता काय स्वतःला विकणार आहेत की काय? अगं यांना फुकट पण नाही घेणार कोण, सांगते ना. आमचं आम्ही बघू ते. मी कशाला आला तिथे? मी कशाला आलोय? मी माझ्या कामासाठी आलोय, कळलं ना? मला बघायचंय तो दिग्विजय मामा इथे घर विकत घेण्यासाठी येतोय का. म्हणजे बघायला आलात ना ते बघा, आमचं आम्ही बघू. हे बघे, ते मी बघणारच आहे, पण हे इथे कशाला आले? सगळ्यांना दाखवून द्यायला की आयुष्यात आम्ही किती वेळा सतत नापास होऊ शकतो. ते काय चाललंय यांचं? लक्ष्मी चल आपण निघू इथून. हे सगळं नाही बघवणार आपल्याला. चल. हा हा निघा. नाही हो, मी आपल्या घराची पाठी घेतल्याशिवाय इथून जाणार नाहीये. अगं मी ना आता घराचे जे कोणी नवीन मालक होतील ना त्यांना विनंती करणार आहे की फक्त पाठी घेऊन जाऊ द्या म्हणून. तोपर्यंत जाणार नाही मी इथून. तर या प्रॉपर्टीच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला माहीतच आहेत. एकूण लोकेशन, घराचं बांधकाम पाहता ही एक प्राइम प्रॉपर्टी आहे. त्यामुळे आपण ह्याची बेस प्राइस 60 लाख ठेवलेली आहे. 300 ना? तू का आलीस तिथे? एवढा वेळ झाला आई बाबा का नाही आले ते बघायला आले होते. तर आता तुम्ही तुमची प्राइस सांगू शकता. 65 लाख. वाह. 65 लाख 1, 65 लाख 2, 67 लाख. अरे बघा, प्रॉपर्टीची किंमत वाढते, म्हणजे बघा ही प्रॉपर्टी किती महत्वाची आहे. 67 लाख 1, 67 लाख 2, 70 लाख. या घराचे 70 लाख.
वा 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 वा, ह्यांना खरी ह्या प्रॉपर्टीची किंमत माहिती आहे. 70 लाख 1, 70 लाख 2, 75 लाख. हे काय तुम्ही अहो काहीतरी काय माझ्याकडे एवढे नाहीये तो पैसे 75 लाख वगैरे नाहीयेत माझ्याकडे. मिस्टर दळवी, तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाहीये. मी जय खानोलकर, खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा सीईओ. तुमचा जावई सिद्धू माझा खूप चांगला मित्र आहे, पण मी त्या नात्याने आलोच नाहीये. खरं तर मला तुमचं प्रोडक्ट खूप युजफुल वाटलं आणि म्हणूनच माझ्या बिझनेससाठी मला तुमच्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे. अहो पण माझी नाही नाही, तुम्ही घाबरू नका. मी पेटंट घेणार नाहीये, कॉपीराइट्स घेणार नाहीये. मला फक्त मास प्रोडक्शनसाठी परमिशन हवी आहे. तुम्हाला तुमच्या बिझनेसची रॉयल्टी नक्की मिळेल आणि त्याची सायनिंग अमाऊंट म्हणून मी तुम्हाला 75 लाख रुपये देतोय. 75 लाख? $75 लाख 1, 75 लाख 2, 75 लाख 3. आणि ही प्रॉपर्टी आता श्रीनिवास दळवी यांच्या मालकीची झालेली आहे. मिस्टर दळवी, तुमचा चेक. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. लक्ष्मी, अगं हे घर आपलं लक्ष्मी निवास आपलं आहे आता. जय, खरंच आज तुझ्यामुळे काका काकूंचं स्वप्न पूर्ण झालंय. नाही नाही, माझ्यामुळे नाही, मिस्टर दळवींच्या प्रोडक्टमुळे. हो, बाबांनी आईंचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं सिद्धू. मिस्टर श्रीनिवास दळवी, आजपासून हे घर तुमचं झालं. पुढे या आणि या घराचे पेपर्स ताब्यात घ्या. सया करा. मिस्टर श्रीनिवास, या घराच्या चाव्या. साहेब, या चाव्या घ्यायचा मान माझा नाही, माझ्या बायकोचा आहे.